सो हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। सर तुम्ही बघू शकतात झुडिओमध्ये आलो आहे आम्ही शॉपिंग करण्यासाठी बिकॉज कालच स्वरा सरांचा बड्डे झाला, बट काही कारणांमुळे आम्हाला काही शॉपिंग करायला मिळालं नाही। सो आज आम्ही शॉपिंग करायला आलो आहे। वेस्ट साईड झुडिओ किंवा इतर कोणतेही आहेत जागा ते आम्ही सगळीकडे ट्राय करणार आहे, बट फर्स्ट आम्ही आज झुडिओमध्ये आलो आहे बिकॉज काही ऑफर्स वगैरे चालू आहेत। लेट्स सी आता इथे काय काय भेटतं आहे आम्हाला। आय होप चांगलं ऑफर पण असतील आणि चांगले कपडे पण असतील, नाही तर उगाच आमचा टाईम वेस्ट होईल। बघूया, आता जाऊया आपण आतमध्ये। सो आतमध्ये आल्यावर आम्हाला कळतं आहे लिटरली 199 पासून स्टार्ट आहे इथे। सेलवरती आता सगळं मिळतं आहे। वेगळे ऑप्शन्स आहेत, कुर्ती, ड्रेस, कॉर्सेट, वन पीस, गाऊन सगळं अवेलेबल आहे आणि अफोर्डेबल रेट्समध्ये आहेत। आम्ही आता एक्सप्लोर करतो आहे, बघूया आम्हाला काय काय आवडतं आहे। मी तुम्हाला दाखवते। इथे एक सेल आहे, ड्रेस लागले आहे 299 पासून स्टार्ट आहेत ते। हे 299 पासून आहे इथे स्टार्टिंग सेलवरती। इथे असे लॉंग ड्रेसेस आहेत। हे 399चे लॉंग ड्रेसेस आहेत, मिडी टाईप असतात तसं काहीतरी आहे। हे कुर्तीज आहेत इथे। आय होप आम्हाला आमच्या साईज म्हणजे स्वरा सराच्या साईजचं आणि आम्हाला जसं हवं आहे तसं भेटेल इथे आता। साईज काय आहे? साईज सांगितलं त्याप्रमाणेच घेणार ना। तो आता तुम्ही बघतायत मला इतके ड्रेसेस आवडतात इथे की ह्यांची शॉपिंग करून मी स्वतःची पण शॉपिंग करते। मला इतकं आवडतं। हो, स्वतःसाठी पण बघते, ह्यांच्यासाठी पण बघते। तिघी घालून सेम तिघी सेम आवडते त्याला। हां, एक बॅग ऑलरेडी फुल झाली आहे, म्हणजे आम्ही एंट्री पण नाही केली। लिटरली एक फुल झाली आहे, दुसरी घ्यायला चालू आहे। मला घेतली आहे ऑलरेडी। तिसरी पिशवी भरतोय आम्ही। म्हणजे असं बोलतात ना खतम होणार आहे, धरतीवरती कपडे तर खतम होणार आहे तसं बिहेव करतोय आम्ही। थर्ड बॅग घेतली आहे लिटरली। म्हणजे कपडे आहेत छान, आम्ही सगळं डंप करतोय आणि नंतर एकत्र ट्राय करणार आहे। मग त्याच्यामधून किती राहणार, किती जाणार, आम्हाला किती आवडणार हे आपण आता बघूया। म्हणजे बस घ्या घ्या हवरापणा चालू आहे। फुटवेअर सेक्शनमध्ये आलो आहे। एक फुटवेअर आवडली, आम्ही ऑलरेडी बॅगमध्ये टाकली आहे। आता पुढे बघूया अजून किती फुटवेअर आवडत आहेत बिकॉज दोघींचे आहेत आणि दोघींमध्ये मी पण ॲडिशनल आली आहे। आता जर मला काय आवडतं मी पण ॲड ऑन करतेच आहे तसं पण। तिघींनी पण आम्ही सेम टाईपचे फुटवेअर घ्यायचा विचार करतोय, बट स्वरा थोडी अनकम्फर्टेबल होते। मी दाखवते तुम्हाला। कम्फर्टेबल आहेस तू? आणि ती चांगली वाटते, मला तर आवडली। फक्त चालताना नीट चाल, स्वतः पडशील आणि बाजूवाल्यांना पण पाडशील। हां, कॉन्फिडेंटली तर बोलते चालू शकते म्हणून। बघूया आता घेतो तर आहे आम्ही। ती थोडी छोटी सील आहे, जास्त नाही आहे, पण मला स्वरावर थोडा भरोसा नाही आहे ॲज युजल।
खरं सांगू तर कळत नाही आहे मी ह्या दोघींसाठी शॉपिंग करायला आले की स्वतःला काय घ्यायला आले आहे. कारण की जे जे त्यांना घेते ते मी एक्स्ट्रा म्हणजे मोस्टली जितके कपडे घेतले जे त्यांना घेतले आहेत मोस्टली एक एक पेअर मी स्वतःला पण घेतल्या आहे त्याच्यातून. म्हणजे मला इतकं आवडले आहेत. खूप कमी कलेक्शन चांगलं आहे इथे. सर्वच चांगलं नाही असं नाही आहे. खूप कमी कलेक्शन चांगलं आहे. बट जे आम्ही घेतलं ते मला आवडलं आहे. बाकी इतकं काय मला खास आवडलं नाही इथे. फ्रँकली स्पीकिंग तर नाही आवडलं आहे. आणि प्लस साईजेस पण अवेलेबल नाही आहेत. मम्मीसाठी आम्ही घ्यायचा विचार करतो आहे पण तिथे पण साईज अवेलेबल नाही आहे. कमी कलेक्शन आहे साईज पण नाही आहे. सो लेट्स सी. मी नेक्स्ट टाईम विचार करेन की ते येण्याच्या आधी किंवा जसा सेल स्टार्ट होईल तसा लगेचच येईल. मे बी सेल आहे म्हणून फटाफट सगळं संपत पण असेल. का हवरेपणा चालू झाला आहे आमचा. म्हणजे कोपऱ्यातून घुसतो आहे एकदम. आणि लिटरली घेत आहे. 4 बॅग भरले. 4च आहेत ना. एक हिच्याकडे दिली आहे, एक स्वराकडे दिलेली आहे, एक मम्मीकडे दिली आहे आणि एक मी घेतली आहे. म्हणजे 4 बॅग भरल्यात तरी आम्ही अजून घेतो आहे. मी 4 वेळा बोलली असेल मी मला कलेक्शन आवडलं नाही आहे पण 4 बॅग पण घेतले आहेत. म्हणजे विचार करा. शोधून काढतो आहे. म्हणजे लोक माहिती आहे ना इकडचे कपडे तिकडेचे कपडे तिकडे असं ठेवत असतात. तर आम्ही लिटरली शोधून काढतो आहे. कारण की ह्या दोघींचे साईज वेगळे आहेत. माझी तर एकदमच वेगळी आहे. तर ते लिटरली आम्हाला शोधावं लागतात प्रत्येक कपडे. फुटवेअर पण आम्ही सेम घेतल्यात तिघीने. घरी गेल्यावर लोकेश काय बोलतो आहे मी ते विचार करणार आहे. कारण की त्यांनी मला ऑलरेडी वॉर्निंग देऊन पाठवलेलं काहीच घ्यायचं नाही आहे. कबडमध्ये जागा नाही आहे. एक तर ते काढ मग नवीन घे नाही तर नवीनच घेऊ नकोस. पण मी तरी घेतलं आहे. मी त्याला सांगितलं आहे. माझी मम्मी पण बोलते नको घेऊस. ती इरिटेट झाली आहे मला. मम्मीच्या घरच्या वॉर्डरोबमध्ये पूर्ण पॅक करून ठेवले मी. माझ्या घरच्या वॉर्डरोबमध्ये पण मी तेच केलं आहे आणि मला खूप शिव्या पडणार आहेत. तरी ठीक आहे चालतं. मी 2 बॅग लावले आहेत. 4 नाही 5 बॅग झाले आहेत. मी 2 लावले आहेत. सॉरी 5 बॅग झाले आहेत. आता मी आली आहे मुलींच्या फेवरेट डिपार्टमेंट म्हणजे लिपस्टिक डिपार्टमेंट. ऑलरेडी घेतलेली आहे मी. आता मम्मी आणि स्वरा बघत आहेत. पण माझ्याकडे ऑलरेडी खूप लिपस्टिक आहेत. बट येस मला ब्राऊन शेड घ्यायची होती तर मी आता ब्राऊन शेड घेतली आहे. मी अजून 1-2 ब्राऊन शेडमध्येच घेणार आहे. मला ब्राऊन शेड खूप आवडतात. म्हणजे मला असं रेड पिंक आवडत नाही जास्त. सो मी ब्राऊन शेडमध्ये मोस्टली 1-2 कलर अजून घेणार आहे. लोकांना ना म्हणजे भलेही ते टेस्टर असतील कसं यूज करायचं येत नाही. म्हणजे हालत बघा काय करून ठेवली आहे. कोण यूज करतं असं. तोडतात. टेस्टर पण तोडू शकतात. ठीक आहे थोडं नीट यूज करा. थोडंसं लॉजिकल वेमध्ये यूज करा. उगाचच आपलं हाय करायचं कसं पण यूज असं कोण करतं. म्हणून मला आवडत नाही सगळं. नीट यूज करा ठेवा. म्हणजे बाकीचे इतर लोक पण आम्ही बघू शकतो ना. आपण ऑलरेडी ते वरचं पूर्ण तोडून टाकलं आहे त्या लोकांनी. एनिवेज सगळ्यांचा आपापला वेळ असतो एक. आपण नाही करायचं असं आणि तुम्ही पण प्लीज करू नका असं. तू जरा नीट लाव असं वाटतंय. म्हणजे खून करते नेल पेंटचा. नेल पेंटमध्ये आमच्या सगळ्यांची आपापली वेगळी चॉईस आहे. मम्मीला वेगळा कलर आवडला आहे पण मम्मीला जो कलर आवडला तो मला पण आवडला आहे. मला एक ग्रीन पण आवडलं आहे. बघूया यार खूप कन्फ्युजिंग असतं हे सगळं. म्हणजे असं ह्या सेक्शनमध्ये आल्यानंतर असं वाटतं काय घ्यायचं काय नाही. सगळंच घ्यायचं काहीच नाही आपल्याकडे. वेरीन हे आपल्याकडे डबल शेड असतात. इथे आम्ही कपडे लिटरली कोणाच्या कोणत्या बॅगमध्ये आहेत सगळं वेगळं करतो आहे. कारण की इतके कपडे घेतलेत की 3 बॅग झाल्यात आणि मम्मीला अजून एक ड्रेस घ्यायला पाठवले आम्ही. स्वरा सगळं वेगळं करते आहे. झाल्यात आम्ही सगळे लिटरली कपडे आता वेगळे केले आहेत. मम्मी रडते कारण की मम्मीसाठी आम्हाला साईजच नाही मिळाले तर काय करणार आम्ही. तिच्यासाठी तर घेतलं नाही. बट हे कोणाचं आहे. हे माझं घेतलंय. हँगर कशाला. हँगर का घेतला. सगळे वांदे झाले आहेत. खूप घोळ झालाय आमचा पूर्ण. बघा कशी बसली आहे. म्हणजे आम्ही इतकं थकलो आहे ना की आता बसायचं नौबत आली आहे आम्हाला. तरी आमची शॉपिंग नाही संपली अजूनपर्यंत. नीट ठेवा सगळं. बापरे चोंदी आहे. चोंदा नुसतं सगळं.
हळूहळू नवीन आहेत ते, अजून पेमेंट नाही केलं त्याचं. झाले. अजून काय गोण्या बिण्या भरायच्यात तुम्हाला? आता ते बाकीचं पण घेतलं असतं ना, 20 झालं असतं वर्ष. स्टुडिओ लिटरली बंद झालाय आणि बंद करून आलाय आणि मी तुम्हाला अमाऊंट तर नाही सांगणार, पण हे बिल बघा. मी अमाऊंट मी नाही सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे याच्यावरती? पूर्ण वर्षाचे गेलेत की कशाचे झालेत माहिती नाही, पण झालंय आता शॉपिंग आमचं. घरी निघालो आम्ही आता, सगळं घरी जाऊन ट्राय करणार आहे आता. परत इथे ट्रायल चालू आहे आमचं. चांगला वाटतोय कुर्ता ना. एक एक करून सगळं ट्राय होत आहे. साईज बरोबर आहे ना. चांगला वाटतोय तो है ना. आता घरात तुला चप्पल का ट्राय करायची आहे? काय हे पूर्ण पसारा करून टाकलाय घरामध्ये या लोकांनी. चांगलं वाटतंय. फायनली आमची सगळी शॉपिंग झालेली आहे. तिथे ट्राय केलं पण घरी येऊन पण करायचं आहे, कारण घरी काय थोडं नीट बघायला मिळतं ना, कशावर काय घालायचं, काय कसं करायचं ते. माझे पण कपडे घेतले आहेत मी 3-4च, म्हणजे 2-3 कुर्त्या आणि ड्रेस आणि एक डेनिम घेतली आहे मी. सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. शॉपिंग तर झाली आहे. त्यांचा बड्डे ॲक्च्युली काल झाला, बट सॅटर्डे संडे होता तर स्कूलमध्ये नव्हता केलेला त्यांच्या. सो उद्या स्कूलमध्ये करणार आहे, त्यातला एक ड्रेस उद्या स्कूलमध्ये घालणार आहे ते लोक. त्यांचं मन शांत झालं आहे, आमचं पण शांत झालं आहे. बिकॉज खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होती कधी जायचं, बट बिझी होता स्केड्यूल. बिकॉज माझ्या घरी पण गणपती येतो तर पूर्ण टाईम इकडे तिकडे धावण्यामध्येच जातो आहे. फायनली झालं आहे आता सगळं. आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू आणि तुम्ही पण असंच मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. म्हणजे काही नवीन व्लॉग येते असे, बिकॉज डेली बेसिसवरती मी काही ना काहीतरी पोस्ट करतेच आहे आणि तुम्ही पण चांगला सपोर्ट करतायत. आणि तुम्ही पण सांगा कसं वाटलं आमचा झुडिओचा आजचा दिवस, आणि तुमचे काय सजेशन्स असतील की कुठे आम्ही नेक्स्ट टाइम शॉपिंग करू शकतो तुम्ही ते पण सांगा. आम्ही नक्की तिथे पण जाऊन ट्राय करू. दुसरी गोष्ट मला एक सांगायची होती की जर असे काही लोक आहेत ज्यांना म्हणजे काय लास्ट व्लॉग जे आमचं रक्षाबंधनचं होतं, मम्मीनी लोकेशला राखी बांधली होती, तर काही लोकांनी खूप कमेंट केले आहे जे आमच्या कानावर आलं आहे. ओळखीचेच आहेत बट ऑब्व्हियस आहे, ते बघतात आणि मग पाठवून नावं ठेवतात. सगळ्यांच्या जे हॅपीनेस असतं प्रत्येकाचं आपापल्या वेमध्ये ते सेलिब्रेट करायचं किंवा व्यक्त करायचं असतं. मग भाऊच बहिणीला राखी बांधतो किंवा हाच ह्याला बांधतो असं काही नाही आहे. कोणी सगळ्यांचं आपापलं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. असं काय त्याच्यामध्ये वाईट तर नाही करत आहे ना. सो कठाड्यावर बसा आणि फक्त कमेंट पास करा असं प्लीज करू नका. बिकॉज तुम्ही तुमचा टाइम वेस्ट करतायत. मी तर काहीतरी चांगलंच करते आहे आणि आम्ही आमच्या लाईफमध्ये खूप हॅपी आहोत. तर प्लीज मला असं वाटतं प्लीज टाइम वेस्ट करू नका, काहीतरी प्रोडक्टिव्ह करा त्या टाईममध्ये दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा. असो काय लोकांना सवयच आहे, पण बाकीचे जे मला सपोर्ट करतायत अजून सपोर्ट करा. म्हणजे आपला चॅनल अजून जितकं तुम्ही शेअर करू शकता शेअर करा. आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.